आदिनाथ कारखान्यासाठी वाढलेला टक्का कोणाच्या पडणार पथ्यावर? आदिनाथ कारखान्यासाठी जवळजवळ 60% मतदान. तिन्ही पॅनलचे भवितव्य मतपेटीत बंद. दिनांक 19 एप्रिल रोजी होणार मतमोजणी. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी तिन्ही पॅनल कडून 62 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीमध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांचे आदिनाथ शेतकरी विकास पॅनल, आमदार नारायणबा पाटील यांचे श्री संजीवनी पॅनल व माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे आदिनाथ बचाव पॅनल असे जवळजवळ 3 पॅनल यामध्ये होते. यामधून पहिल्यापासूनच चुरस पाहायला मिळाली. अखेर दिनांक 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून जवळजवळ 59 ते 60% एवढे मतदान संपूर्ण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये झाले असल्याची माहिती मिळत आहे. हा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार व कुणाचे राजकीय गणित बसणार का, तालुक्यात नुकसान करणार, हे दिनांक 19 एप्रिल रोजी निकाला दिवशी समजणार असून या निवडणुकीमध्ये दोन्ही पॅनल कडून शेतकरी सभासदांसाठी आणि मते मिळवण्यासाठी घोषणा झालेल्या असल्या तरी हा कारखाना नक्की कोणाच्या ताब्यात जाऊन कारखाना चालू होणार का, त्याचबरोबर या कारखान्याची झालेली दुरवस्था कोण सुधारून कारखान्याला ऊर्जित अवस्थेत आणणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याचबरोबर या निवडणुकीत प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या शेतकरी विकास पॅनललाही किती मतदान पडणार, तसेच त्यांचा उमेदवार हा कारखान्याच्या संचालक मंडळात जाणार का, हे निकाला दिवशी समजणार असून आता फक्त निकालाची उत्सुकता सर्व सभासद शेतकऱ्यांना व संपूर्ण करमाळा तालुक्याला लागली आहे. मतमोजणी ही करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये होणार असून 72 टेबलावर मतमोजणी होणार आहे. यासाठी जवळजवळ 288 कर्मचारी नेमणूक केली आहे. सर्व निकाल यायला कमीत कमी संध्याकाळी 7 वाजतील असा अंदाज शासकीय पातळीवरून वर्तवण्यात येत आहे.